Hello students, welcome in a Sahaj Shikshan YouTube channel. Today I am going to take standard 5th subject is environmental studies part 1. In that chapter number 19 constituents of food म्हणजेच अन्न घटक. Okay students, so let's start to this chapter. Here question asks what is mean by diet, for what purpose we do need food, what are the different tastes that foodstuffs have, how do we experience these tastes. ओके म्हणजेच आपला आहार म्हणजे काय, आपल्याला या आहाराची गरज का आहे, शिवाय आपण जे अन्न पदार्थ खातो याच्या वेगवेगळ्या चवी कोणत्या आहेत आणि त्या चव आहे हे आपल्याला कसं कळतं. ओके सो द आन्सर इज ओके सो व्हॉट इज मीन बाय डाएट. डाएट मीन्स रेग्युलरली वी ईट अ मील. In this meal we take a carbohydrates, okay, fats, then sugars, also then we take some vitamins. Okay, so these all having a constituents which we take by meal in our diet. म्हणजेच हा आपला आहार आहे जे आपण जेवण घेतो दररोज त्या जेवणामधून आपल्याला कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, शिवाय काही जीवनसत्वे हे जे सगळ्याला आपल्याला मिळतं हे आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या अन्नामध्ये हे घटक असतात ते आपल्याला आहारामधून मिळतात. फॉर व्हॉट पर्पज वी डू नीड फूड. या आहाराची आपल्याला गरज का आहे, तर आपल्याला आहाराची गरज का आहे, आपली ही जी बॉडी आहे ही बॉडी हालचाल करत असते, सतत व्यस्त असते कामामध्ये, तर त्याच्यासाठी जी एनर्जी रिक्वायर्ड आहे, सो टू रिक्वायर्ड दिस एनर्जी create energy in our bodies we required food. What are the different tastes that foodstuffs have. म्हणजे अन्न पदार्थाच्या चवी कोणत्या कोणत्या आहेत. It will be a salty, it will be a sweet, okay, तुरट, खारट, गोड, आंबट या सगळ्या चवी अन्न पदार्थाला असू शकतात. हाऊ डू वी एक्सपिरियन्स these tastes. म्हणजे आपण आपल्या जिभेच्या माध्यमातून त्या चवी ओळखू शकतो. So, we have learned that foodstuffs have constituents that are useful to us in a different ways. म्हणजे जे आपले अन्न पदार्थ आहेत या अन्न पदार्थामध्ये जे अन्न घटक आहेत हे अन्न घटक आपल्या बॉडीला किंवा आपल्या मानवी जे काही शरीर आहे याला भरपूर उपयोगी आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आपली मानवी शरीर ही हालचाल करत असते, तसेच त्याच्या योग्य वाढीसाठी, विकासासाठी या सर्व अन्न घटकांची आपल्याला गरज आहे. So today in this chapter we are going to all kind of constituents. So first one is a carbohydrates means कर्बोदके. For that purpose here give us some act. So let's see material. What material is used? A piece of a potato, tincture of iodine and a dropper. म्हणजेच एक छोटा बटाटो किंवा बटाट्याचा तुकडा, त्याच्यानंतर आयोडीनचे छोटेसे काही ड्रॉप्स आयोडीन आणि ड्रॉपर ते सोडण्यासाठी ड्रॉपर. Okay, the procedure is add some water to a tincture of iodine to dilute it. Using a droplet, put a few drops of it on a piece of potato and observe. म्हणजे जे आयोडीनचे जे थेंब आहेत हे थेंब आपल्याला एका बटाट्याच्या फोडीवरती टाकायचे आहेत. So and then observe a piece of potato turns a blackish blue. Means तो जो बटाटोचा आपण कापलेला भाग आहे हा काळसर निळा आपल्याला दिसून येतो. मीन्स व्हॉट, बिकॉज ऑफ वाय स्टार्च टर्न्स ब्लॅकिश ब्ल्यू वेन इट कम्स इन अ कॉन्टॅक्ट विथ आयोडीन. म्हणजेच पिष्ट जे आहे हे पिष्ट आयोडीनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले किंवा त्याच्या माध्यमामध्ये जर आले तर ते काळसर निळ्या रंगाचे होते. सो बिकॉज ऑफ दिस ऍक्ट व्हॉट वी से इज potatoes contains starch, or we can infer that there is a starch in a potatoes. Okay, sago and sweet potatoes also contain starch. म्हणजे जो साबुदाणा आहे शिवाय स्वीट पोटॅटोज, साबुदाणा, स्वीट पोटॅटोज, रताळी, बटाटे या सर्वांमध्ये स्टार्च मीन्स पिष्ट हे असते. सिरियल्स लाईक ज्वार, बाजरा, wheat, राईस कंटेन अ लॉट ऑफ स्टार्च. म्हणजेच जी धान्य आहेत आपली ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, इट कॅन बी कन्सिस्टिंग ऑफ स्टार्च. वी ऑब्टेन अ फ्लोर फ्रॉम these grains from our staple diet. We get energy from starchy food.
our body uses this energy for a different kind of work. This energy also keeps the body suitably warm. Means गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे जे आपली ही धान्य आहेत, या धान्यांमध्ये भरपूर प्रमाणात पिष्ट असते. सो हे जे पदार्थ आहेत त्याला आपण पिष्टमय पदार्थ असं म्हणतो. गहू, ज्वारी या सगळ्यांपासून आपल्याला चपाती, भाकरी हे मिळवते. तसेच राईस, ह्याच्यापासून आपण भात बनवतो. हे जे पदार्थ आहेत याच्यापासून आपल्याला बॉडीला भरपूर प्रमाणात एनर्जी मिळत असते. पिष्टमय पदार्थ या धान्यांपासून आपल्याला मिळत असते. सो ते आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ऍड केलेले आहेत. त्यामुळेच आपल्या बॉडीला विविध कामं करण्यासाठी, भरपूर प्रमाणात हालचाल करण्यासाठी किंवा बॉडीचा विकास होण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग आहे आणि त्यामुळेच आपण ते आपल्या रोजच्या आहारामध्ये हे कंटेंट्स ऍड केलेले आहेत. सो दिस कंटेन्स which contains starchy foods. So we can get energy to work different kind of works. This energy also keeps the body suitably warm. म्हणजे ही जी एनर्जी क्रिएट होते बॉडीमध्ये आपल्याला, ती एनर्जी कशासाठी उपयोगी पडते तर आपली ही जी बॉडी आहे गरम राखण्यासाठी किंवा उबदार राखण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. फ्रॉम स्टार्ची फूड्स. हिअर दे गिव्ह इन पिक्चर्स ऑफ or the sources of starchy foods. म्हणजे पिष्टमय पदार्थ. ओके. So which are the starchy foods is sago, sweet potatoes contains starch. Then cereals like jwari, bajri, wheat, rice, these also contains lots of starch. So these foodstuffs from these cereals we can call it as or these from grains we can call it as a starchy food. Here two questions ask, what substances do we use to give our food a sweet taste. म्हणजे आपले जे अन्न पदार्थ आहे यामध्ये असा कोणता पदार्थ मिळवला जातो की आपल्याला त्यापासून त्यामध्ये गोडवा निर्माण करता येतो. सो द कंटेन्स इज शुगर और जॅगरी. ओके. द सेकंड क्वेश्चन इज, ऑफ द फूड दॅट वी ईट रॉ विच वन आर स्वीट. म्हणजे असे कोणते पदार्थ आहेत की जे आपण कच्चे खातो ते गोड पदार्थ आहेत. तर कोणते गोड गोड पदार्थ आहेत तर काही फ्रुट्स आहेत जे आपल्याला गोड असतात, गोड लागतात. सो त्याशिवाय मध आहे. हिअर द नेक्स्ट पॉइंट इज शुगर्स म्हणजे शर्करा. फूड स्टफ्स दॅट टेस्ट स्वीट कंटेन डिफरंट काइंड्स ऑफ शुगर. म्हणजे जे अन्न पदार्थ आहेत यामध्ये जी शर्करा आहे, ही शर्करा किंवा जे अन्न पदार्थ आपल्याला गोड लागतात त्यामध्ये शर्करा असते असे आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल वी कॅन ऑब्टेन जॅगरी अँड टेबल शुगर फ्रॉम शुगर केन बिकॉज ऑफ इट कंटेन्स अ शुगर कॉल्ड सुक्रोज. ओके. आपल्याला जो ऊस आहे या ऊसापासून आपल्याला साखर मिळते किंवा गुळ मिळतो. तर हे का मिळतं कारण त्याच्यामध्ये शुगर्स आहे, एक प्रकारची शर्करा आहे. त्या शर्कराचे नाव आहे सुक्रोज शर्करा. सो बिकॉज ऑफ द सुक्रोज शर्करा, सो बिकॉज ऑफ द सुक्रोज वी कॅन ऑब्टेन फ्रॉम शुगर केन जॅगरी अँड शुगर. Ripe fruits like a mango, banana, chiku as also honey and milk also contains a various kind of sugar. म्हणजे जी पिकलेली फळं आहेत, आंबा, चिक्कू किंवा केळी, तसेच मध, दूध या सगळ्यांमध्ये सुद्धा शर्करा आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा त्यामध्ये सुद्धा असतात. They too gives us energy. यापासून सुद्धा आपल्या शरीराला एनर्जी मिळते. नेक्स्ट वन इज अ फायबर. Fiber means तंतुमय पदार्थ. When grain like a jowar, wheat is ground into a flour, the particles in the flour are not all alike. म्हणजेच जेव्हा आपले ज्वारी किंवा गहू हे जेव्हा आपण गिरणीतून दळून आणतो आणि ते चाळतो तेव्हा आपल्या चाळणीवरती काही छोटे छोटे वरच्या साईडला गाळ असतो किंवा काही छोटे छोटे पार्टिकल्स असतात. हे जे आपली पीठ आहे हे खाली जातं, पार्टिकल्स वरती राहतात. When the flour is shifted we find the larger particles left behind on a sieves. म्हणजे चाळणीच्या वरती आपल्याला छोटे छोटे जे पार्टिकल्स असतात हे पार्टिकल्स म्हणजेच काय, सो these particles are fine pieces of skin or bran of the grain. म्हणजे हे जे पार्टिकल्स वरती असतात हा एक प्रकारचा त्या धान्यावरचा कोंडा असतो किंवा त्याच्यावरचं कवच असतं असं आपण म्हणू शकतो. these particles are fine pieces of skin or bran of grain. म्हणजे धान्याचा तो कोंडा असतो. सो दिस इज ब्रॅन इज अ फॅबेरियस सबस्टन्सेस. म्हणजेच हा जो कोंडा आहे धान्याचा हा एक तंतुमय पदार्थ आहे. इन द प्रोसेस ऑफ डायजेशन फायबर हॅज अ स्पेशल फंक्शन. मीन्स तंतुमय पदार्थ हे आपल्या शरीरामध्ये जे
चयापचय क्रिया आहे किंवा अन्न पचण्याची क्रिया आहे याच्यामध्ये त्याचा मोठा वाटा असतो. फायबेरियस सबस्टन्सेस हेल्प फूड टू मूव्ह फॉरवर्ड द एलिमेंटरी कॅनल ॲट द राईट स्पीड. आपण जे काही अन्न ग्रहण करतो हे अन्न ग्रहण केल्यानंतर आपले हे जे अन्न आहे हे अन्न नलिकेमार्फत किंवा अन्न मार्ग जो आहे त्या मार्गातून व्यवस्थित एका राईट स्पीडनी खाली खाली सरकत जाण्यासाठी, जे पचलेलं अन्न आहे खाली खाली जाण्यासाठी एक सबस्टन्सेस आपल्याला महत्वाचा असतो, तो आहे फायबर. म्हणजे तंतुमय पदार्थ त्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तंतुमय पदार्थ काय करतात की जे आपण खाल्लेले अन्न आहे, जे अन्न पचवलेले आहे हे खाली खाली सरकवण्यासाठी मदत करतात. म्हणजेच इन काइंड ऑफ टू हेल्प फॉर अ डायजेशन. द अनडायजेस्टेड फूड इज अ नो यूज टू द बॉडी. म्हणजे जे आपले अन्न पचन झालेले नाही त्याचा आपल्या शरीराला काही उपयोग नाही. फायबर हेल्प टू फॉर्म स्टूल फ्रॉम दिस अनडायजेस्टेड फूड. म्हणजे त्याची विष्ठा तयार होते. फायबर इज ऑल्सो कॉल्ड रफेज. म्हणजे त्याला चोथा असं देखील म्हणतात. सो स्टुडंट हियर दे गिव्ह अ पिक्चर ऑफ सोर्सेस ऑफ फायबर. कॅबेज और स्पिनॅच, फेनुग्रीक, coriander, these all green vegetables are the source of fiber. Again, the fruits and vegetables, especially their skin, म्हणजे फळं आणि पालेभाज्या ज्या आहेत, पण फळं जी आहेत की त्यांच्या कवचासहित किंवा सालीसहित, होल ग्रेन अँड पल्सेस आर ऑल सोर्सेस ऑफ फायबर इन अ फूड. तसेच होल ग्रेन म्हणजे जी कडधान्य आहेत किंवा डाळी आहेत हे सुद्धा फायबरचे सोर्स आहेत. इफ अवर फूड डज नॉट कंटेन इनफ फायबर इट कॅन लीड टू कॉन्स्टिपेशन. जर आपल्या अन्न पदार्थांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर नसतील किंवा तंतुमय पदार्थ नसतील तर आपल्याला बद्धकोष्ठता यासारखा त्रास होऊ शकतो. अप टू नाउ वी हॅव लर्न अबाउट 3 टाइप्स ऑफ सबस्टन्सेस प्रेझेंट इन अवर फूड. ओके, विच वन? फर्स्ट वन इज अ स्टार्च. स्टार्च मीन्स पिष्ट पदार्थ. नेक्स्ट वन इज अ शुगर मीन्स शर्करा. And third one is a fiber म्हणजे तंतुमय पदार्थ. ओके, सो these substances are together called as a carbohydrates. म्हणजेच या तिघाला एकत्रित मिळून कर्बोदके असे म्हणतात. The most important use of carbohydrates is to provide the body with energy. तर या तिघांचं सुद्धा जे काही एकत्रितपणे काम आहे ते काय, तर आपल्या शरीराला एनर्जी पुरवणे. आपली दररोजची जी हालचाल सुरू असते किंवा आपल्या शरीराची जी विकास होत आहे, वाढ होत आहे, या सगळ्याला कार्बोहायड्रेट्स खूप मदत करतात. सो 3 टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स इज फर्स्ट वन इज अ स्टार्च, सेकंड वन इज अ शुगर अँड थर्ड वन इज अ फायबर. स्टार्च cereals like a ज्वारी, बाजरी, then potatoes, sagos, this is a source of starch. Then sugar means all kind of red fruits like a mango, banana, chiku, or which foodstuffs can having a taste is a sweet is a content of sugar. Then next one is a fiber, whole grain, then fruits, vegetables which is especially there with skin. Then pulses, this is a source of fiber, and fiber it is a helps to digest our foods or in our digestion system. Fiber can be helped. Then next content is a fats म्हणजे स्निग्ध पदार्थ. Oil is a fatty substances. Paper becomes translucent when a fatty substance is applied to it. Paper becoming translucent is a sign of presence of fat in the foodstuff kept on it. म्हणजेच स्निग्ध पदार्थ आहे, आपण कसं ओळखायचं, तर आपलं जे हे तेल आहे, खाद्य तेल आहे, हा एक प्रकारचा त्याचा सोर्स आहे किंवा खाद्य तेल हे एक स्निग्ध पदार्थ आहे. जेव्हा आपण काही तळलेले असू देत, तळलेले पदार्थ आहेत हे एखाद्या पेपरवरती ठेवले असता, पेपर तो जो काय आहे हा पारदर्शक होतो. म्हणजेच आपण याच्यावरून काय ओळखायचं, तर त्या पदार्थामध्ये फॅट्स आहेत किंवा त्या पदार्थामध्ये फॅटी सबस्टन्सेस तो आहे किंवा त्याच्यामध्ये तेल आहे. पेपर बिकमिंग ट्रान्सलुएंट इज अ साइन ऑफ प्रेझेन्स ऑफ फॅट्स इन अ फूडस्टफ. म्हणजे त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ आहेत. फॅट्स इन अवर फूड ऑल्सो प्रोव्हाइड्स एनर्जी टू अवर बॉडी. तर या स्निग्ध पदार्थापासून आपल्याला भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते ॲज कम्पेअर्ड विथ द कार्बोहायड्रेट्स. म्हणजे कर्बोदकांच्या पेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून एनर्जी आपल्या बॉडीला मिळत असते. बट वी इन्क्लूड अ स्मॉलर क्वांटिटी ऑफ दिस कन्स्टिट्युएंट्स इन अवर डाएट.
परंतु त्याचे जे प्रमाण आहे हे आपल्या आहारामध्ये आपण कमी प्रमाणात घेतलेलं आहे. क्रीम, बटर, घी, ऑइल आर द एक्झाम्पल ऑफ फॅट्स. त्याचबरोबर क्रीम, लोणी, तूप, त्याशिवाय तेल, खाद्यतेल जे आहे हे त्याचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. नट्स, मीट, एग ओक ऑल्सो कंटेन फॅट्स. म्हणजेच जे काही शेंगा आहेत किंवा जे बदाम बी आपण म्हणतो ते, त्याशिवाय मटन, अंडी या सगळ्यांमध्ये सुद्धा फॅट्स असते. द फॅट्स वी ईट गेट स्टोर्ड इन अवर बॉडी. इफ फूड इज नॉट अवेलेबल फॉर सम टाइम द बॉडी कॅन गेट एनर्जी फ्रॉम द स्टोर्ड फॅट्स. ओके, हे जे काही स्निग्ध पदार्थ आहेत हे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा मेद साचला जातो. जेव्हा आपला उपास असते किंवा उपासमार असते, जेव्हा आपल्या शरीराला अन्न मिळत नसते त्यावेळेला काय होते तर आपले हे जे फॅट्स आहेत किंवा शरीरामध्ये जे मेद साठलेले आहेत या मेदापासून आपल्याला आपल्या शरीराला एनर्जी मिळते. There is a layer of a fats under our skin. It gives shape to body and like अ ब्लँकेट. म्हणजेच या आपल्या शरीराच्या स्किनच्या आतल्या बाजूला याचा थर असतो. कशाचा तर फॅट्सचा. या फॅट्स मुळेच आपल्याला आपल्या बॉडीला एक प्रकारचा शेप येतो आणि एक प्रकारचं पांघरुण किंवा एक प्रकारचं ब्लँकेट असल्याप्रमाणे आपल्याला जाणवतो. सो इट कॅन बी प्रिव्हेंट्स लॉस ऑफ हीट फ्रॉम द बॉडी. म्हणजे त्यातून आपल्याला आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत होते. फ्रॉम whom? फ्रॉम फॅट्स. So here they give a sources of fatty substances. Next, the cardboard, thermocol or bubble wrap protected in the fragile articles. Even when the boxes shake, fall or get heat, the articles inside are not damaged. म्हणजे जे काही आपले एखादी बॉक्सच्या आतमध्ये कुठले जर आर्टिकल असेल तर ते त्याच्या वरचा जो बॉक्स आहे किंवा त्याच्यावरती जो थर्मोकॉल लावलेला असतो किंवा बबल रॅप केलेला असतं याचा काय उपयोग असतो तर ते एखादा बॉक्स खाली पडला किंवा हलवला गेला तर त्यातले जे आर्टिकल आहे ते खराब होऊ नये, फुटू नये यासाठी वरती त्याच्या थर्मोकॉल किंवा बबल रॅप केलेलं जातं. ओके, तर तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे. सिमिलरली द लेअर ऑफ फॅट इन द बॉडी प्रोटेक्ट्स अवर इंटरनल ऑर्गन्स. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जी काही स्निग्ध पदार्थाचा लेअर आहे हा लेअर काय करतो तर आपल्या बॉडीला बाहेरचे जे काही वातावरण आहे किंवा काही आपण पडलो, काही आपण हालचाल केली काही याच्या सगळ्यापासून आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहे त्याला प्रोटेक्ट करतं. इंटरनल ऑर्गन्स मीन्स हार्ट, lungs, kidney, all these are the internal organs. So they can be protected because of the layer of fat. An injury from outside does not at once cause damage to our bones or other internal organs. म्हणजे बाहेर जर काही दुखापत झाली तर ती आतमध्ये आपल्याला जाणवत नाही. Then next is a proteins म्हणजे प्रथिने. Just as bones and bricks are the building blocks needed for a wall, proteins are the building blocks for our body. म्हणजेच आपल्याला घर बांधायचे असेल तर त्यासाठी दगड, विटा या सगळ्याची गरज असते. या सगळ्यांपासून आपल्याला आपली भिंत बांधता येते किंवा घर बांधता येतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची बांधणी करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. मीन्स वी रिक्वायर्ड बिल्डिंग ब्लॉक्स फॉर अवर बॉडी, वी रिक्वायर्ड प्रोटीन्स. आपल्या शरीराची बांधणी होण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते. द बॉडी अंडरगोज विअर अँड टिअर कंटिन्युअसली. समटाइम्स इट गेट इंज्युअर्ड. आपले हे जे शरीर आहे हे या शरीराची हालचाल होत असते नेहमी किंवा त्याची झीज होत असते. सो बिकॉज ऑफ दॅट किंवा आपल्याला काही जखम झाली तर ती भरून काढण्यासाठी वी रिक्वायर्ड प्रोटीन्स. बट द हिलिंग अँड रिपेअर ऑफ अवर बॉडी गोज ऑन ऑल द टाइम्स विदाउट अवर बिंग अवेअर ऑफ इट. म्हणजे जी जखम आहे किंवा दुखापत आहे ही भरून काढण्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची गरज असते. प्रोटीन्स आर नेसेसरी फॉर दिस पर्पज. ओके, सो हिअर दे गिव्ह प्रोटीन्स आर रिक्वायर्ड इन अ प्लेंटी ड्युरिंग द ग्रोईंग इयर्स ऑफ अ पर्सन्स लाईफ. म्हणजे जे वाढतं वय आहे या वाढत्या वयांमध्ये प्रथिनांची आवश्यकता ही जास्त असते. Means proteins required higher or plenty during age of a young. Here they give pictures of source of proteins. All the different dals, pulses, groundnuts, milk and milk products like a yogurt, soya, paneer, eggs, meat and fish are the rich sources of protein. म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य तसेच दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, अंडी,
मासे शिवाय मटण या सगळ्यांमध्ये प्रथिनांचा मुबलक प्रमाण हे एक जे आहे हे प्रथिनांचे मुबलक सोर्स आहेत. सो टू गेट अ रिक्वायर्ड प्रोटीन्स our daily diet should include dal, pulses as well as milk and milk products. जर आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये प्रथिनांची आवश्यकता भरून काढायची असेल तर त्यासाठी आपल्या रोजच्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये डाळी, कडधान्य शिवाय दूध आणि दुधासारखे पदार्थ वापरले पाहिजेत. Our body requires carbohydrates, fats and proteins in a large proportion. These food constituents are called मायक्रोन्यूट्रिएंट्स. म्हणजेच आपल्या शरीराला रोजच्या वापरामध्ये जी हालचाल करतो, शरीराचा जो विकास होणार आहे, वाढ होणार आहे, यासाठी जास्तीत जास्त फूड कॉन्स्टिट्युएंट्स लागतात. ते कोणते आहेत तर कार्बोहायड्रेट्स. इन द कार्बोहायड्रेट्स दे कंटेन्स स्टार्च, फायबर and sugar. So these we required. Fats are also required and proteins are also required. So these we required in a large proportion and this is because of this is called as a micronutrients. म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे हे अन्न घटक आहेत. द नेक्स्ट वन इज अ विटॅमिन अँड मिनरल्स. म्हणजे जीवनसत्व आणि खनिज हे जे आहेत हे आपल्याला कमी प्रमाणात लागतात. सो दिस इज कॉल्ड एज द मायक्रोन्यूट्रिएंट्स. मायक्रोन्यूट्रिएंट्स आर विटॅमिन्स अँड मिनरल्स. विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व. द डिफरंट विटॅमिन्स आर नेम्ड युझिंग द लेटर ऑफ अल्फाबेट. म्हणजे जी जीवनसत्व आहे ती अल्फाबेटचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याची फोड केलेली आहे. फॉर एक्झाम्पल विटॅमिन ए, बी, C, D, E and K. म्हणजे अ, ब, क, ड, ई विटॅमिन आणि क विटॅमिन आर द मोस्ट इम्पॉर्टंट विटॅमिन्स. म्हणजे हे जे विटॅमिन्स आहे हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जरी त्याची कमी असली तरी पण कमतरता असून चालत नाही. Although vitamins is a very small quantities, a lack of or deficiency in any vitamins result a serious disorder. म्हणजे जर त्याची प्रमाण जरी आपल्या अन्न पदार्थांमध्ये जरी कमी असले तरी चालेल, परंतु त्याची डिफिशियन्सी असता कामा नये किंवा जर त्याचा कमीपणा आपल्या शरीरामध्ये पडला तर त्यापासून वेगवेगळे सिरियस असे आपल्याला आजार होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए ओव्हर अ लॉंग पिरियड रिझल्ट्स इन अ नाईट ब्लाइंडनेस. म्हणजेच विटॅमिन ए चा किंवा विटॅमिन अ चा जर जास्त वेळपर्यंत कमतरता आपल्या शरीरामध्ये भासू लागली तर त्यामुळे आपल्याला रातआंधळेपणा यासारखा आजार होऊ शकतो. डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी रिझल्ट्स इन अ वीक अँड ब्रिटल बोन्स. जर विटॅमिन ड हे जर आपल्याला कमी पडत असेल तर आपली हाडेही ठिसूळतात. विटॅमिन गिव्स द एबिलिटी टू रेझिस्ट डिसीजेस. म्हणजे ही जे जीवनसत्व आहे हे जीवनसत्व काय करतात, जे रोग आहे या रोगांपासून आपल्याला बचाव करतात किंवा त्याचा आपल्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी या जीवनसत्वांचा आपल्याला उपयोग होतो. मिनरल्स म्हणजेच खनिज. आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आर द एक्झाम्पल ऑफ मिनरल्स दॅट आर इसेन्शियल फॉर द बॉडी. म्हणजेच हे जे काही लोह आहे, कॅल्शियम आहे, सोडियम, पोटॅशियम हे जे काही खनिज आहेत ही सुद्धा आपल्या शरीराला तितकीच महत्वाची आहेत. They are needed in a very small quantities but they have an important part to play all the necessary functions of our body. जरी ते कमी प्रमाणात आपल्या शरीराला जरी लागत असले तरी त्यांचं जे महत्व आपल्या शरीराला आहे किंवा ते जे आपल्या शरीराला अत्यावश्यक ज्या क्रिया आहेत ह्या करण्यासाठी त्यांचे महत्व आहे. फॉर एक्झाम्पल आयर्न इज अ नेसेसरी फॉर कॅरिंग ऑक्सिजन टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे हे रक्त आपल्या शरीरभर सर्वत्र फिरत असते, त्याच्यामध्ये ऑक्सिजन असते. तर आपल्या शरीराच्या रक्तामध्ये हे जे आयर्न असेल तर या आयर्नमुळे काय होतो, कॅरिंग ऑक्सिजन टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. तर त्यामुळे आपल्या शरीरात जो ऑक्सिजन असतो हा ऑक्सिजन आपल्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे जे काम आहे हे कोण करत असतं तर आयर्न करत असतं किंवा लोह करत असतं. इफ देर इज अ डिफिशियन्सी ऑफ आर ऑल सोर्सेस ऑफ iron in the blood, the body does not get enough supply of oxygen and one feel consistently weak and tired. जर आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात लोह नसेल तर त्यातून जो ऑक्सिजनचा सप्लाय होणार आहे हा सप्लाय कमी प्रमाणात होईल आणि त्यामुळे आपल्याला नेहमी थकल्यासारखे किंवा कंटाळल्यासारखे वाटेल. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ ॲनिमिया. म्हणजे ही जी कंडिशन आहे याला आपण ॲनिमिया किंवा या कंडिशनला आपण ॲनिमिया किंवा रक्तक्षय आणि पांडुरोग असं म्हणतो. द मिनरल कॅल्शियम मेक्स अवर बोन स्ट्रॉंग. ओके, द नेक्स्ट मिनरल इज अ कॅल्शियम. कॅल्शियम आपली जी हाडं आहेत ही हाडं स्ट्रॉंग राहण्यासाठी मदत करतात. ऑल काइंड ऑफ फ्रुट्स, व्हेजिटेबल, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या,
स्प्रॉटेड पल्सेस म्हणजेच मोड आलेली कडधान्य, their skins and the bran of cereals and pulses are all sources of vitamins and minerals. Okay, then what is the sources of vitamin and minerals? See, fruits म्हणजे फळं, भाज्या, पालेभाज्या असू देत, फळभाज्या असू देत, शिवाय मोड आलेली कडधान्य, तसेच जे सिरियल्स आहेत म्हणजे धान्य आहेत ही त्यांच्या साली सकट, तसेच कडधान्य, हे सगळे जे आहेत हे सगळे विटॅमिन आणि मिनरल्सचे सोर्स आहेत, म्हणजेच खनिज आणि जीवनसत्व. That is why as far as possible we should eat fruit with their skin and we should not sift flour to throw away the bran. म्हणजेच हे आपल्याला मिळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त जी फळं आहेत ही साली सकट खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय आपण जे धान्य दळून आणतो गिरणीतून त्यातील जो कोंडा आहे हा टाकून न देता तो वापरून आपले अन्न पदार्थ बनवला पाहिजे. सो वी गेट अ विटॅमिन अँड मिनरल्स फ्रॉम दॅट. अ बॅलेन्स्ड डाएट म्हणजे संतुलित आहार म्हणजे काय. व्हॉट टू डू वी टेल अबाउट अवर सेल्फ वेन वी से आय एम फिट अँड फाईन. म्हणजे आपण केव्हा सांगतो की मी फिट आहे किंवा माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्याबद्दल आपण जेव्हा असं सांगतो म्हणजेच त्याचा अर्थ असा नाही की आपण कधी आजारी पडत नाही. जेव्हा आपण आजारी पडत नाही किंवा आपल्याला कोणताही आजार नाही असं जेव्हा असेल, आपले आयुष्य किंवा आपली ही जी रेग्युलरचं रोजचं दैनंदिन कामं आहेत ही जेव्हा आपण व्यवस्थित फ्रेश असून जेव्हा करत असेल तेव्हा आपण सांगू शकतो की माझी प्रकृती उत्तम आहे. Being a fit and fine means that we have enough strength and energy to study, play and carry out all the tasks quickly, easily. Our body is growing well and we do not fall ill every now and then. जेव्हा सांगू शकतो, जेव्हा आपण व्यवस्थित आणि एनर्जेटिकली अभ्यास करू शकतो, खेळू शकतो किंवा आपल्या घरातली जी कामे आहेत ती सगळं करू शकतो. शिवाय आपल्या शरीराचा जो विकास आहे तो चांगला होत आहे, आपण आजारी पडत नाही असं जेव्हा आपण सांगतो तेव्हाच आपण सांगू शकतो की आय एम फिट अँड फाईन म्हणजे माझी प्रकृती उत्तम आहे. सो वी ऑल विश टू बी अ गुड हेल्थ म्हणजे आपल्या सगळ्यांना आपली जी प्रकृती आहे ही चांगली हवी आहे. फॉर गुड हेल्थ अवर बॉडी शुड गेट ऑल द डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. या सगळ्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तर आपल्या आहार जो आहे किंवा आपलं जे जेवण आपण घेतो या सगळ्यामध्ये प्रत्येक प्रकारचा अन्न घटक आला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपले जे काही बॉडी आहे ही हेल्दी राहू शकते. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स these are can be required in a right quantities. Means fats which is required in a less quantities. Carbohydrates they can be required in a plenty म्हणजे ते जास्त प्रमाणात आपल्याला हवे आहेत. शिवाय प्रोटीन सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात हवे आहेत. विटॅमिन्स अँड मिनरल्स ते सुद्धा त्यांची क्वांटिटी जरी कमी हवी असली तरी ते आपल्या शरीराला हवे आहेत. सो they required in a right quantities. A diet which provides all these constituents in the required quantities is called as the balanced diet. तर आपला जो काही हा आहार आहे या आहारामध्ये हे जे आपल्याला अन्न घटक आहे हे योग्य प्रमाणात जेव्हा मिळत जातील तर अशा आहाराला आपण संतुलित आहार असं म्हणतात. ओके स्टुडंट्स, सो हिअर दे गिव्हन अ फूड चार्ट्स. Food there is a 3 energy giving foods which are they are carbohydrates and fats. Carbohydrates we require a large quantity, fats we required in a less quantities. Then next is a body building foods म्हणजेच आपल्या शरीराची बांधणी करण्यासाठी कोणते अन्न पदार्थ रिक्वायर्ड आहेत किंवा कोणते कॉन्स्टिट्यूट्स रिक्वायर्ड आहेत. तर देयर इज अ प्रोटीन्स, प्रथिनांपासून आपल्या शरीराची योग्य बांधणी केली जाते. देन नेक्स्ट इज अ फूड्स नेसेसरी फॉर बॉडीली प्रोसेस अँड रेजिस्टन्स टू डिसीज म्हणजे आपल्याला प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी किंवा आपले जे काही रोजची कामं आहेत बॉडीली प्रोसेस रोजच्या गोष्टींसाठी आपल्याला लागणारे जे काही एनर्जी आहे ती कशापासून मिळते, विटॅमिन्स, जीवनसत्व आणि खनिजे यांच्यापासून मिळते. सो हिअर इज अ चार्ट इज completed. So student, here this chapter is gets end. If you like this video, please press button like, subscribe the channel. Thank you.